भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाजसुधारक आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रियदर्शनी महिला मंडळ शिर्डीच्या वतीनं भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या तब्बल 40 वर्षांपासून विमल मोरे आणि त्यांचा परिवार हा जयंती उत्सव सातत्यानं साजरा करीत असून यंदाही कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचा संदेश दिला। त्यांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती करून देशाला लोकशाहीची मजबूत पायाभरणी दिली। शिक्षण, सामाजिक न्याय आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला। त्यांच्या या कार्याची आठवण ठेवत शिर्डीमध्ये हा जयंती सोहळा साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात लहान मुलांनी आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली। तसेच महिलांच्या लेझिम पथकानं शिस्तबद्ध आणि दमदार सादरीकरण करीत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। लेझिम पथकाच्या उत्कृष्ट कामगिरीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले। कार्यक्रमात सहभागी झालेल्या चिमुकल्या मुलांच्या नृत्य कौशल्याचा गौरव म्हणून त्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। त्यामुळे मुलांमध्येही आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं। याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विमल मोरे यांच्या 4 दशकांपासून सुरू असलेल्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक करत हे सत्कार्य पुढेही असेच सुरू राहावे अशी भावना व्यक्त केली आहे। महिलांसाठी विशेष आकर्षण म्हणून लकी ड्रॉचंही आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये 14 पैठणी साड्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या। यानंतर सर्वांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्थाही करण्यात आली होती। या कार्यक्रमाला शिर्डी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अभय शेळके, मुख्याधिकारी सतीश दिघे तसेच नगरसेवक नितीन कोते, दीपक गोंदकर, अमित शेळके, बापू ठाकरे, नगरसेविका कोमल बोराडे, सरिता गणेश सोनवणे, अलका गोतीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर देवरे, सायनाथ हॉस्पिटलचे इन्चार्ज पितांबरे आणि कालांश राजगिरा लाडूचे मालक यांचीही उपस्थिती होती। शिर्डीमध्ये आयोजित या जयंती सोहळ्यामुळे डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेत सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला। येस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी। 135वी जयंती याच ठिकाणी प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे आम्ही इथं साजरी करतो। आज रोजी प्रमुख पाहुणे म्हणून शिर्डी नगर परिषदेचे उपाध्यक्ष अभय भैया राजे और शिर्डी नगर पंचायतचे अधिकारी दिघे साहेब, साईबाबा संस्थान डॉक्टर सर्जन देवरे सर, आमच्या साईनाथ हॉस्पिटल, आमच्या ऑल इन्चार्ज पितांबरे मॅडम, आमच्या नगरसेविका इद्याताई शेजवळ आणि सर्व नगर सेविका, सगळे माझे बंधू आणि प्रियदर्शनीच्या सदस्या, सर्व महिला मंडळ याच ठिकाणी लेझिम पदक, मी सर्वांचे काही नाव घेणार नाही, तर ते लेझिम पदक त्यांनी याच ठिकाणी राबवलंय आणि एक कायमस्वरूपी त्या लेझिम पदकांना आम्ही प्रोत्साहन देणार आहे। ज्याच ठिकाणी शिवजयंती असेल, महात्मा फुला जयंती असेल, रमाई जयंती असेल, अण्णाभाऊ साठे जयंती असेल, त्या ठिकाणी महिलांना निमंत्रित केल्यावर त्या नक्कीच सहकार्य करतील ही मी ग्वाही देते। आणि याच ठिकाणी आज माझे सहकारी अशोक डिवर आहेत, सगळे मान्यवर आहेत, त्यांनी मला सहकार्य केले आणि सर्व नगरसेवक याच ठिकाणी उपस्थित होते। मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते। आणि प्रियदर्शनी महिला मंडळाचा कार्यक्रम वर्षानुवर्षे असाच चालेल। जीवात जीव आहे, श्वासात श्वास आहे, मुखात घास आहे, तोपर्यंत याच ठिकाणी प्रियदर्शनीच्या वतीने हा कार्यक्रम मोठ्या उत्सवामध्ये आम्ही साजरा करू। आणि आम्हाला एवढ्यांनी पण हे सहकार्य केलं, त्यांचे मी आभार मानते।
थांबते. जयंतीच्या निमित्तानं राज्याचे नेते, राज्याचे मंत्री नामदार राधाकृष्ण पाटील साहेब, युवकांचे आशास्थान डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब, आमच्या नगराध्यक्षा, सर्व नगरसेवक नगरसेविका, आमचे सीओ साहेब, जमलेले सर्व बंधू भगिनी, सर्वांना आज जयंतीच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. म्हणून जास्त वेळ घेत नाही आपला, पण एकच माहीत नाही, पण आमच्या अगोदरची पिढी होती राजकारणात, आम्ही छोटे होतो, आमचे वडील वगैरे, त्याच्यानंतर एक पिढी येऊन गेली, त्याच्यानंतर आम्ही, पण प्रत्येक वर्षी आठवण करून जयंतीचा कार्यक्रम स्वतःच्या खर्चानं मंडप टाकून ध्वजारोहण करून हे फक्त मोरेबाईंनी केलं. आणि आनंद वाटतो सांगायला, भीमाची लेख खऱ्या अर्थाने मोरेबाई शोभून दिसता तुम्ही. इतकं आपल्या बापा समान असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती प्रेम, किती आपुलकी, किती त्यांच्याबद्दल असलेली श्रद्धा, याचं म्हणजे गणित होऊ शकत नाही. आणि त्यांनी घालून दिलेले संस्कार असतील, ते कसे शेवटपर्यंत आपण जोपासलं पाहिजे, आपण आहे तोपर्यंत, या निमित्ताने मला ते दिसून आलं. तर मोरेबाई, मी तुम्हाला खरंच तुमचं कौतुक किती करावं तेवढं कमीच आहे. परत एकदा आम्हाला या ठिकाणी बोलवलं, जयंतीचे 2 शब्द बोलण्याची संधी दिली. परत एकदा महामानवाला मी वंदन करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. जय भीम. आंबेडकर या महामानवाच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी मला ताई नेहमीच बोलवतात आणि याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. या जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांचं कार्य हे पुन्हा पुन्हा आपल्या लक्षात यावं आणि त्यांनी समाजासाठी, या संपूर्ण देशासाठी जे काही कार्य केलं आहे, जे काही संविधान लिहून ठेवलेलं आहे, जे अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद त्यांनी आपल्याला दिलेली आहे, आणि ही जी ताकद आहे ही आपल्याला शिक्षणातूनच मिळते. शिक्षण घेतल्याने आपला सामाजिक, आर्थिक हा सर्व प्रकारचा स्तर हा उंचावला जातो. आणि आज या जयंतीच्या निमित्ताने या महामानवाला मी अभिवादन करतो. आणि आम्हाला दरवर्षी या सर्व गोष्टींची आठवण करून देण्यासाठी हा जो सोहळा ताई करतात त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. तो उत्सव, त्यांचे विचार, त्यांच्या विचाराचा आदान प्रदान करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही जयंती आमच्या मार्गदर्शिका विमलताई मोरे साजरी करतात. मी गेल्या लहानपणापासून बघतोय की ताई या ठिकाणी, याच ठिकाणी ही जयंती साजरी करतात. तर आपण ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू की ताई आज उतरवण्यात असताना देखील त्याच जोशामध्ये ही जयंती साजरी करतात ती पूर्वी करत होतात. बाबासाहेबांचे विचार आज समाजापर्यंत पोहोचवण्याची प्रचंड आवश्यकता आहे. बाबासाहेब आपण डोक्यावर घेणारच आहोत, पण आपण ते डोक्यात सुद्धा घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने त्याचाच एक भाग म्हणून या जयंत्या ठिकठिकाणी साजरे होणं अत्यंत गरजेचं आहे. प्रियदर्शिनी मित्रमंडळ, ह्या महिला मंडळ ह्या जयंतीचा हा जो अखंड स्वर चालू ठेवतोय याबद्दल मी त्यांचा खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा आपण ज्यासाठी जमलेलो आहे, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या आज जन्म उत्सवानिमित्त, जयंतीनिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो. जसं आमचे काका माननीय आबोभैया बोलले आता की त्यांच्या आधी म्हणजे ते जेव्हा राजकारणात आले तेव्हापासून त्यांना मोरे आत्या आठवता की ते कार्यक्रम दरवर्षी करता गेल्या अनेक वर्षापासून. म्हणजे आमचे आजोबा असतील, आता माझे काका जे आता बोलले आबोभैया, त्यांना पण हे आठवतं. आणि आता मी आलेलोय तर आता मला माझ्या समोर सुद्धा आत्या त्याच जल्लोषाने, त्याच ताकदीने हा कार्यक्रम करत आहात. तर मला खूप
मोठं आदर्श आहे आता तुमचं, की तुम्ही अनेक वर्षापासून हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. शहरात ज्या वेळेस ही कन्सेप्टच नव्हती की कशा पद्धतीनं जयंती झाली पाहिजे किंवा महापुरुषांचा कशा पद्धतीनं उल्लेख झाला पाहिजे, लोकांपर्यंत त्यांचे विचार कसे पोहोचले पाहिजे, तर ते कार्य आता आपण केलं. त्याबद्दल मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो व हे कार्य तुमचं असंच चालू राहो. तुम्ही जे कार्य हाती घेतलेलं आहे त्यासाठी आमच्याकडून जे काय सहकार्य होईल ते आम्ही करतच राहू. मी शिर्डी नगर परिषदेच्या वतीने पुन्हा एकदा सर्वांना आज बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रियदर्शनी महिला मंडळ शिर्डी आणि त्यांच्या अध्यक्षा विमलताई मोरे या संस्थापिका या दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त असा भव्य असा कार्यक्रम करत असतात. यावेळेस सर्व महिलांचं पथनाट्य, लेझिम, लहान बालगोपालांचे नृत्य आणि बाबासाहेबांच्या चरित्रावर आधारित छोटंसं नाटक असं दरवर्षी समाज प्रबोधन त्यांचं असतं. त्यांचं शिर्डीमध्ये सामाजिक कार्य, त्याच्यानंतर राजकीय वर्चस्व हे कायम आहे आणि सर्व गरजू महिलांसाठी सर्व समाजासाठी त्यांचं खूप प्रेरणादायी असं. ना ढाल घेतली ना तलवार घेतली, लेखणी भीमाने हाती वारंवार घेतली, शोषितांचा उद्धार करण्यासाठी दुःखे हजार पदरात घेतली. विश्ववंदनीय महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने याही वर्षी अतिशय उत्साहात जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. अतिशय मोठ्या प्रमाणात या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये महिलांनी सहभाग घेतला, आपला आनंद व्यक्त केला, लेझिम खेळून आपला आनंद व्यक्त केला. मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला. पुन्हा एकदा सर्वांना माझा मानाचा कडक निळा जय भीम. त्यांनी मला जो मान दिला त्याबद्दल मी त्यांचे पूर्ण आभारी आहे. आणि विमल मावशी मोरे ह्या दरवर्षी खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडतात. सर्व महिलांना त्या या कार्यक्रमामध्ये त्या सर्वांना भाग घेण्यासाठी उत्साह देतात आणि सर्व महिलांना ते एकत्र आणून सर्वांना त्या एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि दरवर्षी त्या भीम जयंती सादर करतात. पुढेही त्या अशाच प्रत्येक कार्यक्रम सादर करत राहो आणि सर्व महिलांना त्या एकत्र आणत राहोत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे खूप हार्दिक स्वागत मी करते. येस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.